भाभी स्वयंपाक झालाय का? हे काय बाई स्वयंपाक करते ना, काम कोणाला चुकतं सांग बरं. हा बघ आता एवढ्या मोठ्या भाकरी केल्या मी, अशी बघ छान हुलग्याची भाजी केली बघ. हा बाई मूड आलेली बरं का, कोमाची हुलग्याची भाजी केली. तुला आवडती म्हणून केल्यात मी बाजरीच्या भाकरी आणि हुलग्याची भाजी बनवली बघ. कारण तुला माहिती का सुनीता, मला आहे ना पहिल्या बाजरीच्या भाकरी येत नव्हत्या. माझी मम्मी एवढी मारायची बरं का मला माझ्या वडिलांना म्हणायची तिला स्वयंपाक नाही आला का तुम्हीच नांदायला जा म्हणून. माझे वडील लय बोलायचे माझ्या आईला कम मारती म्हणून, पण माझी आई लय मारायची. पण मी ना मार खाल्ला माझ्या आईच्या, पण भाकरीच शिकले बाई मी. पण आता आईचे शब्द आठवतेत का नाही, आई वडिलाचे शब्द खरंच आठवते. स्वयंपाक आणि चपात्यालाही दिवस येत नव्हते बरं का, आत्ताशीच चपात्या यायला लागल्या. आमची आई म्हणायची एक चालली म्हणायची हैदराबादला, एक चालली इकडं, एक चालली तिकडं, अशा कशा चपात्या करीती सासू मारण म्हणायची. मारती थी क्या? नाही, माझ्या सासूने मला मारलं नाही बरं का कधी. माझी सासू एकदम मयळ होती. माझी सासू आहे ना इतकी चांगली, माझ्या सासू सारखी सासू होणार नाही. नहीं, मैंने सोचा आपके कभी मारे हैं? मारा नहीं, मेरे सासू ने कभी मेरे को मारा नहीं। मेरे मम्मी के शब्द मेरे को बार बार में याद आते हैं ना, याद आते. पण भाकरी पण शिकले आणि भाजी पण शिकले, सगळा स्वयंपाक पण मला एकदम छान यायला लागला. आणि तुला माहिती का बघ आता अशी हुलग्याची हवा हे तूप केलंय बरं मी. कसं वाटतंय तू? बहुत. आणि आता मग ते नंतर आहे ना शेवटच्याला म्हटलं मी मस्त असं गरम करून घेईन. आता स्वयंपाक पण झालाय, आता धुणं भांडे करून घेते. पण मला आहे ना खरंच आपलं लग्नाच्या आधीचे दिवस खरं आठवले ना, खरंच छान असतात बरं का. माझी मम्मी मला लय बोलायची स्वयंपाक येत नव्हता, पण स्वयंपाकच शिकले मी. पण बोलल्या खाल्ल्या सरशी स्वयंपाक यायला लागला. आता पण असे छान भाज्या यायला लागल्या. आणि तुला सांगते, मला तू कुठला बी स्वयंपाक सांग मला एकदम छान येतो. तू बघते ना आली तशी, कसं वाटतं तुला? बहुत अच्छा. मग त्याच्यामुळे काय करायचं तुला एकच सांगते बरं का, हाई तोपर्यंत आहे ना खाऊन पिऊन घ्यायचं. नंतर आहे ना खाऊन पिऊन घ्यायचं. नंतर काय बाई मेलं तर टाकते पुरून खाते शिरापुरी करून, त्याच्यामुळे हाईश करून घ्यायची, आनंदाने जगायचं. मी तर असंच ठरवलं. मी माझ्या मम्मीला नेहमी म्हणायची, माझी मम्मी मला काय म्हणायची माहिती तुला, तुला भाकरी येत नाही, तुला स्वयंपाक येत नाही, तुला सासू एवढी कठीण भेटन ना मग तुला आईचे शब्द आठवते. पण मला माझी बिचारी सासू पण चांगली भेटली, स्वयंपाक पण माझ्या सासू अच्छी आहे तो सही. मग माझ्या सासू स्वयंपाक शिकला मला. माझ्या नवऱ्याने पण कधीच नाव नाही ठेवलं बरं, तुझ्या भैयाने कधीच नाव नाही ठेवलं स्वयंपाक तू असा केला, स्वयंपाक तू तसा केला. जसं असन तसं तुझ्या भैयाने पण खाल्लं. मग कशी वाटते तुला सांग ना. हे बघ ना भाजी कशी तरीवत झाली बघ. इकडे बघ, इकडे बघ, कशी छान आहे का नाही? छान दिख रही. दिख रही ना, बहुत छान दिख रही. तुला आवडती? मग आवडती ना? भाकरी भी बहुत छान दिख रही. दिख रही आहे. मग आता किती भाकरी खाशील मला खरं खरं सांग. बहुत खड़े खड़े करती. अगं भाकरी किती किती खाशील? एक खाऊंगी. एक खाऊंगी. हाँ. मैं तेरे वास्ते 2 बनाए. दो बनाया? हाँ 2 बनाए. हाय. मैं अभी पल्लू में बांध के लेके जाऊँ तो. हाय. मग अम्मी क्या करने वाले, तेरे वास्ते 2 बनाए. हम कितने आदमी इधर खाने वाले? 3. मैं एक खाती. एक खाती एक मेरे वजह से खाने का. तुम्हारे पति को लेके जाना, वो नहीं खाता. मेरा पति खाते हैं. हाँ काम पे गए. काम पे गए. हाँ. भाकरी किती छान छान झाल्या ना. पण हे बघ किती मस्त कडक कडक. वा तोंडाला पाणी आलं का नाही? आलं का नाही? खरं 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 सांग. खडे खडे. मग बर चालेल. मग आता मला धुणं भांडे करायचंय. आता स्वयंपाक झालाय माझा. आणि आवडला असन हुलग्याची भाजी बाजरीच्या भाकरी तर नक्की खायला या बरं का तुम्ही. असं छानच झालंय. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.